जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, 16व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच मनोज पांडा यांची 16व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी कोणाची जागा घेतली? तर राज्याध्यक्ष यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. WHOच्या वर्ल्ड हेपॅटायटिस रिपोर्ट 2024 नुसार जागतिक स्तरावर हेपॅटायटिस बी आणि सीची सर्वाधिक प्रकरणे कोणत्या देशात नोंदवली गेली आहेत? तर आता WHOने जो वर्ल्ड हेपॅटायटिस रिपोर्ट 2024 प्रकाशित केला त्यानुसार जागतिक स्तरावर हेपॅटायटिस बी आणि सीची सर्वाधिक प्रकरणे ही चीन या देशात नोंदवण्यात आलेली आहेत. या रिपोर्टमधील आकडेवारीनुसार एकट्या चीनमध्येच जगातील एकूण 27.5% म्हणजेच 8.38 कोटी प्रकरणे नोंदविण्यात आलेली आहेत. चीननंतर यामध्ये आपला भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात एकूण 11.6% म्हणजेच 3.53 कोटी रुग्ण आढळलेले आहेत. भारतातील या 3.53 कोटी रुग्णांमध्ये हेपॅटायटिस बीचे रुग्ण 2.98 कोटी आहेत, तर हेपॅटायटिस सीचे रुग्ण हे 55 लाख इतके आहेत. यासच ही माहितीसुद्धा नोट करून घ्या. हा जो अहवाल आहे हा अशा प्रकारचा पहिला सर्वसमावेशक अहवाल आहे. या रिपोर्टमधील माहितीनुसार दररोज 6,000हून अधिक लोकांना हेपॅटायटिसची लागण होत आहे. तर या विषाणूजन्य संसर्ग रोगामुळे दररोज सरासरी 3,500 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागत आहे. हा आजार जगभरातील संसर्गजन्य रोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे. या आजारामध्ये जे मृत्यू होतात त्यापैकी 83% मृत्यू हे हेपॅटायटिस बी तर 17% मृत्यू हे हेपॅटायटिस सी मुळे होतात. हेपॅटायटिस विषयी सांगायचं झालं तर हा मुळात यकृताचा आजार असून व्हायरल इन्फेक्शनमुळे हा आजार होतो व यामध्ये यकृताला सूज येते. हा जो हेपॅटायटिस आजार आहे यामध्ये हेपॅटायटिस विषाणूचे एकूण 5 प्रकार आहेत व ते कोणकोणते? तर A, B, C, D आणि E असे या हेपॅटायटिसचे एकूण 5 प्रकार आहेत. यकृताविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृत हे पित्तरस स्रवण्याचं कार्य करते व या पित्तरसाची निर्मिती ही पित्ताशयात केली जाते. अजून एक यकृताचं महत्त्वाचं कार्य म्हणजे न वापरलेले ग्लुकोज यकृतामध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवले जाते. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. कोणत्या मिशनसाठी इस्रो टीमला प्रतिष्ठित जॉन एल जॅक स्विगर्ट ज्युनियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर आता हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार इस्रो टीमला चंद्रयान 3 या मिशनसाठी देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतो? तर अमेरिकेतील स्पेस फाउंडेशनद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो आणि यंदा हा 8 एप्रिल रोजी पुरस्कार इस्रोला देण्यात आलेला आहे. चंद्रयान 3 मिशनविषयी हे लक्षात ठेवा. चंद्रयान 3 मिशन हे 14 जुलै 2023 रोजी लॉन्च करण्यात आलं होतं आणि या मिशनमधील लँडर हे 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर लँड झालेलं आहे. यामधील जे रोवर होतं याला प्रज्ञान तर लँडरला विक्रम हे नाव देण्यात आलेलं आहे आणि चंद्र मोहीम यशस्वी करणारा भारत हा जगातील 4था देश आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 नुसार युनिकॉर्न संख्येच्या बाबतीत भारत कितव्या स्थानी आहे? तर आता या हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 नुसार युनिकॉर्न संख्येच्या बाबतीत भारत हा जागतिक स्तरावर 3ऱ्या क्रमांकावर आहे. मित्रांनो, या अहवालातील माहितीनुसार 4 वर्षात प्रथमच भारतामधील युनिकॉर्नची संख्या घटलेली आहे व सध्या भारतामध्ये एकूण 67 युनिकॉर्न आहेत. बरं, युनिकॉर्न संख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर अमेरिका हा 703 युनिकॉर्नसह यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर 240 युनिकॉर्नसह चीन आहे. 4थ्या क्रमांकावर 53 युनिकॉर्नसह UK आहे. तर 5व्या क्रमांकावर 36 युनिकॉर्नसह जर्मनी हा देश आहे. बरं, जगातील पहिल्या क्रमांकाची युनिकॉर्न कंपनी कोणती आहे? तर बाईट डान्स ही जगातील पहिल्या क्रमांकाची युनिकॉर्न कंपनी आहे. या कंपनीचं व्हॅल्युएशन हे 16.64 लाख करोड इतकं आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर SpaceX आहे, तिसऱ्यावर OpenAI, चौथ्यावर आंट ग्रुप तर 5व्या क्रमांकावर शीन ही कंपनी आहे. बरं, युनिकॉर्न कंपनीचा दर्जा हा कोणत्या स्टार्टअपना देण्यात येतो? तर ज्यांचं व्हॅल्युएशन हे $1 बिलियन झालेलं आहे त्या स्टार्टअप कंपन्यांना हा युनिकॉर्न कंपनीचा दर्जा देण्यात येतो. ठीक आहे, तर आता हा प्रश्न पहा. पहिल्या क्लीन एनर्जी इन्व्हेस्टर फोरमचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर आता पहिल्या क्लीन एनर्जी इन्व्हेस्टमेंट फोरमचं आयोजन हे सिंगापूर या देशामध्ये करण्यात येणार आहे. ही जी बैठक आहे याचं आयोजन कोण करत आहे? तर IPEFद्वारे या बैठकीचं आयोजन करण्यात येणार असून हा कार्यक्रम 5 आणि 6 जून रोजी सिंगापूरमध्ये पार पडेल.
मित्रांनो, तुम्हाला हे IPEF लक्षात आहे का? हे जे IPEF आहे याचं फुल फॉर्म इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी असं असून यामध्ये एकूण 14 देश आहेत. त्या 14 देशामध्ये आपल्या भारताचा सुद्धा समावेश आहे व या IPEFची सुरुवात अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी 23 मे 2022 रोजी केली होती. प्रश्न क्रमांक 5. अलीकडेच भारतीय सैन्यात सामील करण्यात आलेली इग्लायस मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम ही भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केली आहे? तर आता ही जी सिस्टीम आहे ही भारताने रशिया या देशाकडून खरेदी केलेली आहे. मित्रांनो, अलीकडेच आता भारतीय लष्कराला 24 रशियन निर्मित इग्लायस मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीमची पहिली तुकडी 100 क्षेपणास्त्रासह मिळालेली आहे. या इग्लायस प्रणालीमध्ये एक लॉन्चर आणि एक क्षेपणास्त्र असतं व ही प्रणाली क्रूज क्षेपणास्त्रे आणि ड्रोनसारखे हवाई लक्ष्य देखील ओळखू शकते. यामध्ये जे क्षेपणास्त्र असतं हे जास्तीत जास्त 22,000 फुटापर्यंत जाऊ शकतं व याचा ताशी वेग हा 2266 किलोमीटर इतका असतो. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे तर राष्ट्रीय महिला हॉकी लीग 2024-25 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर आता जी राष्ट्रीय महिला हॉकी लीग आहे याचं आयोजन झारखंडमध्ये करण्यात येणार आहे. मित्रांनो, ही भारतीय महिलांसाठी पहिलीच घरगुती हॉकी लीग असून याचं आयोजन 2 टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे. हा जो पहिला टप्पा आहे हा 30 एप्रिल ते 9 मे दरम्यान झारखंडमधील रांची येथे पार पडेल. प्रश्न क्रमांक 7. NCDFI म्हणजेच नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया आणि आता या NCDFIच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच मिनेश शहा यांची NCDFIच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते याआधी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचे प्रमुख होते. तसेच त्यांनी याआधी इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट व आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशनच्या संचालक मंडळावरही काम केलेलं आहे आणि आता त्यांची NCDFIचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रश्न क्रमांक 8. ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्स यांचे नुकतेच वयाच्या 94व्या वर्षी निधन झाले, तर त्यांना कोणत्या वर्षी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर आता हे जे पीटर हिग्स आहेत यांना 2013चा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. मित्रांनो, पीटर हिग्स यांनी हिग्स बोसॉन कणाचा शोध लावला होता, ज्यालाच गॉड पार्टिकल सुद्धा म्हटलं जातं. या शोधासाठीच त्यांना 2013मध्ये फिजिक्समधील नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात शक्तिशाली MRI मध्ये प्रथमच मानवी मेंदू स्कॅन केला आहे? तर आता फ्रान्स या देशाच्या शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात शक्तिशाली MRI मध्ये प्रथमच मानवी मेंदू स्कॅन केला आहे. मित्रांनो, MRIचा फुल फॉर्म बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारण्यात येतो, तर नोट करून घ्या. MRI म्हणजे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग आणि आता जी नवीन MRI मशीन आहे या तंत्रज्ञानामुळे मेंदूशी संबंधित आजार म्हणजेच अल्झायमर आणि पार्किन्सन समजण्यात सुद्धा मदत होणार आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणत्या कंपनीने भारतातील पहिला खाजगीरित्या निर्मित सब मीटर रेझोल्युशन पाळत ठेवणारा उपग्रह प्रक्षेपित केला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.